प्रभाग क्रमांक 16चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ, चेतन दराडे, पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मध्य नाशिक विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालं। यावेळी सुनील फरांदे, अजिंक्य फरांदे यांच्यासह परिसरातील नागरिक तसंच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ही निवडणूक अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध प्राध्यापक अशी आहे। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे, असं आमदार देवयानी फरांदे यांनी यावेळी सांगितलं। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। या ठिकाणची लढत ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची आहे। ही लढत धनशक्ती विरुद्ध भीमशक्तीची आहे। ही लढत धनशक्ती विरुद्ध शिवशक्तीची आहे आणि ही लढत अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या विरोधामध्ये प्राध्यापकाची आहे। ही लढत अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या पैशावरती चालणाऱ्या कुटुंबांच्या विरोधामधली आहे। मी तुम्हाला सांगते की प्राध्यापक कुणाल वाघ या ठिकाणी निवडून आल्यास मी तुम्हाला सांगते की हा प्राध्यापक आपल्या सर्वांना न्याय देईल, आपल्या सर्वांसाठी महानगरपालिकेमध्ये मेहनत घेऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करेल। चेतन भाऊ दराडे हे निवडून आले, असा आमचा वाघ असलेला उमेदवार। आम्ही आडनावानेच तुम्हाला वाघ दिलाय, तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे? घाबरायचं काही कारण नाही। आणि मी तुम्हाला शब्द देते की या ठिकाणी आमचे चेतन भाऊ दराडे उभे आहेत, आमच्या पुष्पाताई अनिल ताजनपुरे महिला राखी झाल्या, आमच्या अनिल भाऊंची विकेट काढून टाकली वहिनीने घरातच। आपल्याला आता वहिनींना निवडून द्यायचंय। पूर्वी 2 हात काम करायचे, आता 2चे 4 हात काम करणार आहेत। आमचा सचिन भाऊ गायकवाड कुठे गेला? सचिन कुठे गेला? फील्डवर। पत्र्याच्या घरामध्ये राहत असणाऱ्या आमच्या योगिताताई गायकवाड कुठे गेल्या? या तुमच्या सारख्या गरीब कुटुंबातून येणाऱ्या एक अंगणवाडीच्या सेविका आहेत आणि त्या तुमच्या उमेदवार आहेत। एक मला सांगा, गरीबाला गरीबाचे प्रश्न समजतात की नाही? समजतात ना? मग तुम्हाला तुमच्यातल्याच एक उमेदवार त्या योगिताताई गायकवाड दिलेल्या आहेत आणि जनरल मधून मी त्यांना तिकीट दिलेलं आहे। तुम्हाला सांगते की या प्रभागामध्ये ह्या 4घांनाही तुम्ही निवडून दिलं तर मी तुम्हाला सांगते कुठलाही निधी मी कमी पडू देणार नाही। आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना एवढी विनंती करेल की धनशक्ती विरुद्ध ही जनशक्तीची निवडणूक असल्या कारणाने तुम्हाला सांगते ह्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी आपण सर्वांनी तन मन धनाने उभं राहावं आणि या 4घांना निवडून आणावं। 4घांची निशाणी आहे कमळ आणि त्यामुळे 4 बटणं कमळाची दाबून आपल्याला ह्यांना निवडून द्यायचं आहे। आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला सांगते हे सर्वजण अतिशय चांगलं काम करतील। निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्रभागातील सर्व अवैध धंदे बंद करून गुंडगिरी संपवणार, असं भाजपा उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी यावेळी सांगितलंय। प्रभाग क्रमांक 16चे कार्यालयाचे उद्घाटन सन्माननीय आमदार माननीय देवयानीताई फरांदे निश्चितपणे केंद्रात सत्ता
राज्यात सत्ता आणि नाशिकमध्ये सत्ता आणायच्या दृष्टिकोनातून यापूर्वीच माननीय आमदार मॅडम यांनी जसं राज्यात काही लाडक्या बहिणींचे तर सर्व कामं केलेच आहेत, पण तरी देखील या भागामध्ये माननीय आमदार यांनी आंबेडकर नगरचं वाचनालय असेल, आंबेडकर वाडीचं बुद्धविहार असेल, गांधीनगरचं अटेल उद्यान असेल, गांधीनगरचं फुटबॉल उद्यान किंवा क्रिकेटचं टर्फ ग्राउंड असेल, या व्यतिरिक्त असंख्य असे काम अटल बिहारी उद्यान, रामदास स्वामी समर्थ मठाचं जे काही सुशोभीकरण असेल, मध्ये येऊ नका या व्यतिरिक्त ट्रॅकचं काम असेल, यासारखे असंख्य कामं ऑलरेडी भाजपच्या काळात आणि माननीय आमदारांनी यांनी आपल्या प्रभागात केलेलं आहेच, आणि याही पुढे असंख्य कामं आपल्याला जर करायचे असतील तर मला वाटतं सन्माननीय मॅडम आपल्या पाठीशी आहेतच, पण जनतेने देखील पाठीशी राहावं. या बाबतीत आत्ता मॅडम निश्चितपणे प्रभागामध्ये अत्यंत चांगलं आणि पोषक असं वातावरण आहे. तर आपण सर्वजण एकजुटीने ही एकजूट जी आहे ही परिवर्तनाची एकजूट आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या प्रभागामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं या भागामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, जी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, माझ्या आया बहिणीच्या ज्या काही सुरक्षित असल्या पाहिजेत त्या सुरक्षित दिसत नाहीत, याचा भाग म्हणून आम्ही सातत्यानं काम करणार. मला वाटतं वेळेचं भान लक्षात घेता आपण योग्य ठिकाणी बोलूच. आणि या भागामध्ये तुम्हाला कदाचित माहीत असेल वेगवेगळे मटके, जुगार, त्याचबरोबर दारूचे अड्डे 2-2, 3-3 वाजेपर्यंत पहाटे आपल्या सर्व तरुण पोरांना या दारूच्या नशामध्ये आणि वेगवेगळ्या त्या पावडर कोणत्या आता आपल्याला काही ते माहितीच नाही म्हणून काही सांगता येत नाही, पण कुठली तरी पावडरच्या नशा सातत्यानं करतात आणि तरुण पोरं अत्यंत, त्याचबरोबर रोलेट सारखे जे काही त्याला बिंगो फुंगो काय म्हणतात त्या काही ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे, वेगवेगळ्याचे अवैध धंदे केल्या जातात आणि त्यातनं ही युवा पिढी बर्बाद होते. मला वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे का हे धंदे कोण करतं, मी हे सर्व चौक सभेमधून मांडणारच आहे. पण तत्पूर्वी आता हे फक्त उद्घाटनाचं भाषण असल्यामुळे यामध्ये शॉर्टमध्ये, कारण मॅडमला बोलायचं आहे आणि म्हणून तुम्हाला दिसेल थोड्या दिवसात का चौक सभा जेव्हा उद्या परवापासून सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला चौक सभांमध्ये दिसेल का काय प्रकार चालू आहे. MN भारतसाठी नितीन बोराडे, शिवाजीनगर, नाशिक पुणे रोड, नाशिक. जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ये मागे